मी सध्या महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आहे। महाबळेश्वरला अक्षरशः खड्ड्यांच्या रस्त्यांनी विळखा घातल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। काही तासांपूर्वीच एबीपी माझाच्या माध्यमातून रस्त्यांची बातमी प्रसिद्ध केली होती। रस्त्यांना खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याची बातमी प्रसिद्ध करतात नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याचे खड्डे मुजवण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व नगरपालिका टीम असेल, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणची पाहणी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वरला खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मुख्य अधिकारी आहेत। काय सांगाल, या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, नेमकं यामागचं कारण काय आणि या ठिकाणी पर्यटक जो येतोय तो खड्ड्यांमुळे त्रासलेला देखील आपल्याला पाहायला मिळतं। महाबळेश्वरमध्ये चालू वर्षी कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण हे यावर्षी घडलेलं आहे। म्हणजे 3 दिवसांमध्ये साधारणतः 50 इंच पाऊस हा महाबळेश्वरमध्ये पडला। त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे रस्ते खराब होते त्या ठिकाणी पॅचवर्क किंवा रस्ते खराब झाले गेले, पॅचवर्कचे खड्डे पडले गेले। त्याच्यामुळं नक्कीच आम्ही मान्य करतो की याचा त्रास पर्यटकांबरोबर नागरिकांनाही झाला। पण ह्याच्या पाठीमागंसुद्धा आम्ही आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा सदैव सज्ज ठेवला होता। म्हणजे बांधकाम विभागाकडे असणारे आमचे 12 कर्मचारी हे 7ही दिवस पॅचवर्क पूर्ण करण्याचं काम करतायत। त्याचबरोबर आमच्याकडं राखीव स्वरूपात मुरुम, खडी, त्याचबरोबर सोलिंग अशा पद्धतीचं साहित्य आहे। त्याचबरोबर JCM आणि रोलिंगच्या माध्यमातून आम्ही विविध ठिकाणी पडलेले पॅचवर्कचं काम बऱ्यापैकी पूर्ण करत आलेलो आहे। काही मोजके पॅच आहेत किंवा काही मोजका परिसर आहे तो आम्ही पूर्ण करण्याचा आमचं प्रयत्न सुरू आहे। तो गणपती उत्सवाच्या पूर्वी शहरामध्ये कुठेही खड्डा राहणार नाही त्या अनुषंगानं आम्ही आमचे बांधकामावरील मुकादम असतील, त्याचबरोबर इंजिनियर असतील आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सभापती, त्याचबरोबर पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे वेळप्रसंगी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी हे रस्त्यावर उतरून आवश्यक त्या सूचना देण्याचं काम हे आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला करत आहोत आणि हे यापासून पर्यटकांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी आम्ही सदैव दक्ष आहोत। सर, काय सांगाल, काही तासांपूर्वी रस्त्यांवर सर्वसामान्य माणूस त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते मिळून खड्डे मुजवण्याचं काम करत होते। रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यात। त्यांचा आरोप आहे की प्रशासन दुर्लक्ष करते, नगरपालिका खड्डे भरण्याचं काम देखील करत नसल्याचा आरोप केला जातोय। प्रशासनाला माहिती नाही आहे नेमका रस्ता कोणाच्या हद्दीत आहे हे देखील त्यांनी आरोप तुमच्यावर केले। नाही, रस्ता कोणाच्या हद्दीत आहे काय हे आम्ही अजून बघितलेच नाही। आम्ही खड्डे मुजवायचं काम चालू केलेलंच आहे आणि ते चालूच आहे। पण गणपतीच्या आत हे सगळे खड्डे मुक्त महाबळेश्वर करणार आहे। पण काही लोक असे आहेत त्यांना प्रसिद्धीची अति काही झालेली आहे। फुल म्हणजे काय बेसुमारच झालेत। ते मांडी घालून काय बसतात, काय काय करतात, साईडची खडी गोळा करून त्या खड्ड्यात टाकतात। असे हाताने खड्डे भरून खडी भरून काय खड्डे मोजले जात नाहीत, एवढंच त्यांना माझं सांगणं आहे। सभापती म्हणून तुम्ही काय सांगाल, महाबळेश्वरमध्ये संपूर्ण रस्त्याला खड्ड्यांचा विळखा पडला आहे, पर्यटक त्रस्त आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस या ठिकाणचा नगरपालिकेच्या जो हद्दीत राहतो तो देखील त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं आहे। काय समस्या या महाबळेश्वरमध्ये रस्त्यांच्या वारंवार पडत आहेत, खड्डे पडत आहेत, काय सांगाल यावर? खऱ्या अर्थाने आता लोकांना सर्वांना माहिती आहे की महाबळेश्वरामध्ये 3 दिवसामध्ये 50 इंच पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर महाबळेश्वरचे जे खड्डे किंवा रस्ते त्याच्या अगोदर आम्ही पाऊस येण्याच्या अगोदर जे काय जेवढे खड्डे मुजवता आले तेवढे मुजवलेले होते। त्यानंतर 50 इंच, 20 इंच, 12 इंच, 10 इंच अशा पद्धतीचा पाऊस जर महाबळेश्वरमध्ये पडत आहे, त्यामुळं रस्ते कुठं खड्डे भरपूर झालेले आहेत हे आम्हाला बी मान्य आहे। पण आम्ही आमच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं काम पूर्ण करण्याचं काम चालू बी आहे आणि गणपती सण येण्याच्या अगोदर आम्ही हे खड्डेमुक्त महाबळेश्वर करणार। महाबळेश्वरमध्ये असणारा पाऊस खड्डे भरले की त्याच्यावर जाणारी वाहनं, त्याच्यातनं वाहनं गेल्यानंतर त्या खड्ड्याला परत पूर्ण त्याचाच खड्डा होतो। त्यामुळं आमची टीम त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन आहे, खड्डा झाला की त्याला भरणे। आता पावसामध्ये एवढंच काम नगरपालिका करू शकते, ती कंटिन्यू काम आमचं चालू आहे। खड्डेमुक्त महाबळेश्वर करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिका ही सज्ज झाली आहे। नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, बांधकाम समितीचे सदस्य असतील, हे देखील आता रस्त्यावर उतरून खड्डे मुजवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। नागरिकांना त्याचबरोबर पर्यटकांना कोणतीही या ठिकाणी दक्षता घेण्यासाठी ही टीम आता सक्रिय असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वरला जे खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे ते खड्ड्याचं साम्राज्य येत्या गणपतीमध्ये हे खड्डेमुक्त महाबळेश्वर करण्यात येईल असं देखील नगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा।